संपर्क साधायचा आहे. शैलेश निवगुणे सरांना विनंती असेल आपण समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. अभिनंदन अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघ जिंकलाय. बाद फेरीमध्ये प्रवेश. अभिनंदन सागर दादा. अभिनंदन चेतन भाटे फिरकी का जादूगार. शिवगंगा प्रीमियर लीगचे आयोजक व एक बलाढ्य फलंदाज किरण शिंदे यांना विनंती असेल आपण थोडस एका बाजूला या. स्ट्रायकिंग एंड वरती सुभाष तर ना स्ट्रायकिंग एंडला संतोष. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होत आहेत. तात्या प्रशांत प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. तर पहिला चेंडू सुभाष. पहिला चेंडू यावेळेस अगदी सोडून दिलाय. तर पंचांनी दोन्ही हात जमिनीत समांतर करत कळवलाय व्हाईट बॉल आणि अवंतर धावेने धाव फलकाचा श्री गणेशा केला जातोय. शॉर्ट पिच चेंडू अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेतोय. केवळ एक धाव त्या ठिकाणी खर्च होतीये. अगदी एका धावेवरती नक्कीच थांबवलं जात आहे. यानंतर मात्र अर्जुन 11 ला सुद्धा एक सामना खेळावा लागणार आहे आणि चालू सामन्याचा विजेता सोबत हा सामना नक्की खेळावा लागणार आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात मात्र केली जाते. यावेळेस अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न नक्की होतोय पण मात्र फटका फसला गेला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होती. अगदी एक धाव या फटक्यावरती जमवली जाते. धाव फलकात धाव आहेत त्या 3 धावा. तर मागच्या अगदी कामगिरी ज्या खेळणे केली आणि यावेळेस मात्र सुभाष बाद आणि हाताश होऊन डगआउट
क्रिकेट संघ व NBCC या दोन बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातील हा सुरू असलेला सामना आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडूवरती झेल मात्र होऊ शकत नाहीये. एक धाव दोन्ही फलंदाजांना जी मिळते, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते, धावसंख्या होते ती 4. सिंहगड करंडक 2021 भव्य दिव्य आयोजन करते माननीय श्री हरिदास कृष्ण चरवड साहेबांच्या अथक प्रयत्नातून यावर्षी देखील एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळा जो आपल्या भेटीसाठी आलाय आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या भागातील सर्व नामवंत खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेत. पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. चेंडू सरळ या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला जे परतलेत. सुंदर टोलून काढलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने एक सुरेख काम करताना आपण जे पाहायला मिळालं. एक धाव मात्र त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक पहिलं जे संपुष्टात येतंय आणि पहिल्या षटकानंतर 6 धावा झाल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. BPL क्रिकेट संघाच्या या अगोदरचा जो सामना पार पडला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध अर्जुन 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये सरशी मिळवून अमरदादा खेडेकर हा संघ विजयी नोंदवून पुढच्या फेरीमध्ये बाद फेरीमध्ये प्रवेश करतोय. त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा किताब आपल्या सर्वांनाच माहिती आहे. एक बहारदार खेळी करणारा वडगाव बुद्रुक मधील एक अष्टपैलू खेळाडू युवराज झगडे यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यात येतोय. शशिकांत दांगट मॅन ऑफ द मॅच हा किताब देतील. त्यांच्या शुभ हस्ते युवराज झगडेंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यात येतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण युवराज झगडेंचा सन्मान करायचा, मॅन ऑफ द मॅच देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. पहिलं षटक पूर्ण होत असताना धावसंख्या होते ती 6. 2 गाड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अनुप. तर स्ट्राईकला आहे शेखर. कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी होते ते पाहायचंय. हा चालू असलेला सामना, पहिला सामना दोन्ही संघांनी हरला होता. दुसरा सामना खेळण्यासाठी नक्कीच सज्ज आहे. चांगला फटका आपण जो कव्हर रिजन मध्ये खेळलेला पाहिला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्या दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव शॉर्ट आहे. नक्कीच त्या ठिकाणी पंच कळवतायत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती असेल. शॉर्ट पिच चेंडू अगदी भिरकावून दिलाय. चेंडू आकाशामध्ये असेल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न सुरेख करतोय परंतु 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतात. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 8 धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. दोन्ही संघ या ठिकाणी विजय नोंदवण्यासाठी आलेत. कुठलाही संघ या ठिकाणी हरण्यासाठी आलेला नाहीये. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करून कोण ह्या स्पर्धेचा मानकरी ठरतोय आपल्याला 9 तारखेला या ठिकाणी जी फायनल ग्रँड फायनली होणार आहे त्या दिवशी कळेलच. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. चेंडू फॉलो थ्रू मध्ये नक्कीच अडवलाय. झेल टिपलाय स्वतः गोलंदाजाने. धक्का क्रमांक 30 बसतोय तो BPL संघाला. शेखर एका बाजूने खिंड लढवतोय परंतु त्याच्या बरोबरीला आलेले फलंदाज त्या ठिकाणी अयशस्वी ठरतायत. 7 या धावसंख्येवर 8 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आलाय तो फलंदाजीसाठी महेश. एक अष्टपैलू खेळाडू BPL संघाचा. कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतोय ते पाहायचंय. चेंडू झालेत 3 चेंडू झालेत. 3 चेंडू झालेत. दुसरं षटक चालू आहे. महेश आणि शेखर ही जोडी मैदानामध्ये आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. 1 धाव. दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कोऑर्डिनेशन दोघांमध्ये. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती असेल. सुरेख कामगिरी आपण गोलंदाजाची पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या लगत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल.
2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. एक दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती असेल. निलेश दादा भिंताडे हा संघ गोलंदाजी मार्कवरती आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती नीट चेंडू आला नाही. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलं. त्या दरम्यान षटक क्रमांक दुसरं हे संपुष्टात येत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात बीपीएल संघाच्या धाव्या होतात त्या 11. 4 षटकांचा सामना आहे. हा सामना जिंकणं दोन्ही संघांना अनिवार्य आहे. अन्यथा या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. लीग पद्धतीचे सामने जो संघ हे लीगचे दोन्ही सामने जिंकेल तो लगेच उद्याच्या बाद फेरीमध्ये प्रवेश करेल. आज पहिल्या जे सामने पार पडले त्यामध्ये कैलासवासी कुमारभाऊ कोंडाळकर यांचा संघ विजय नोंदवून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून गेला. तसेच दुसऱ्या गटातील अमर खेडेकर मोठा फटका अगदी आकाशामध्ये गेलाय. चेंडू त्या ठिकाणी सुंदररित्या झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र झेल बाद. सुरेख क्षेत्ररक्षण आपण जे सुरेख आपण पाहतोय तो शेखर त्या ठिकाणी झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला घेत जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो संदीप आणि महेश ही जोडी मैदानामध्ये असेल. कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते पाहायचं. आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभी करून देण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असेल. सुरेख गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक अचूक टप्प्यावरती चालू असलेली गोलंदाजी. पुढचा चेंडू फुल्लर लेनचा चेंडू बॅटची बाहेरची काढा. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव तर पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती जे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. षटक क्रमांक 3 अजून देखील प्रगतीपथावरती. बीपीएल संघ हा देखील नावाजलेला संघ आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केले आणि एकाच धावेवरती जे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक 3 जे सुरू आहे. रणजित पुढचा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये गेलेला चेंडूवरती 1 धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 14 धावा. षटक क्रमांक 3 अजून देखील प्रगतीपथावरती. धावसंख्या होते ती 15 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अतिशय संतरित्या चाललेली आहे फलंदाजी. सुरेख गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाला अजून देखील गवसत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगदी डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलाय. पंचांनी त्या ठिकाणी दोन्ही हात जमिनीलगत लांब करून एक अवंतर धाव घोषित केली आणि एक अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. वारंवार अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. 3रं षटक चालू असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुल्लर लेनचा चेंडू
3 षटक त्या दरम्यान पूर्ण होत आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 17 धावा. षटक क्रमांक 3 जे पूर्ण होत आहे. यानंतर होणारा जो सामना आहे तो जिवलक क्रिकेट क्लब विरुद्ध रिस्की बॉईज. दोन्ही संघांना मी सूचना देतोय, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या इनिंग संपल्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचंय. यानंतर होणारा सामना जिवलक क्रिकेट क्लब विरुद्ध रिस्की बॉईज. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का पाहूया. सुरेख कामगिरी आपण जी मैदानामध्ये पाहिली. दुसरी धाव धाव घेण्यामध्ये फलंदाज अयशस्वी ठरतोय. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आताची एक धाव आहे का लेग बाय स्वरूपाची. ओके, लेग बाय स्वरूपाची एक धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असेल. नारायण नक्कीच त्या ठिकाणी असेल. महेश यांनी टोलवलेला चेंडू आकाशामध्ये असेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल मात्र होऊ शकत नाही आणि दोन्ही फलंदाजांनी पळून 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक 4 अंतिम षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका खेळलाय. चेंडू आकाशामध्ये असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. चेंडू सुटतोय आणि 3 धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय तो यशस्वी होतोय. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. षटक क्रमांक 3 अजून 4 अजून देखील प्रगतीपथावरती आहे. यानंतर होणारा सामना आहे तो जिवलक क्रिकेट क्लब विरुद्ध रिस्की बॉईज. 4 षटकांचा हा देखील सामना असेल. दोन्ही संघांना विनंती आहे आपला कर्णधार व्यासपीठाजवळ घेऊन यायचा आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल झालाय. जिवलक क्रिकेट संघ डिसिजन पेंडिंग आहे. मोठा फटका. चेंडू आकाशामध्ये असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया आणि पुन्हा एकदा फलंदाज धावबाद. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. षटक क्रमांक 4 अजून देखील प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी उतरलाय विजय. पाहूया गोलंदाजावरती विजय मिळवतोय का. चौकार षटकार चढवतोय का. एक चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करतोय का. कलात्मक फटका पॉइंटच्या दिशेने अगदी खेळून काढलाय. चेंडूने जे वळण घेतलंय. एक धाव तर पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा अतिघाई संकटात नाही. तिसरा फलंदाज धावबाद होतोय.
धावसंख्या होते ती 4 षटक पूर्ण होत असताना 27 धावा 28 धावांची गरज आहे. चला बीपीएल संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. निलेश दादा भिंताडे आपलं आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये लवकर पाठवून द्यायचे. पंचांनी सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. चला लवकर बीपीएल संघ क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. राम मरगळे ओमकार शिंदे व्यासपीठाजवळ यायचंय. चला सामना लवकर चालू करून घ्या. अरे मी काय म्हणतोय ए टिंबे आवाज जात नाही ना. पाहतोय हळवार चेंडू वळण घेतलेला चेंडू सुरेख गोलंदाजी जी आपण मैदानामध्ये पाहतोय अशीच काहीशी गोलंदाजी गरज बीपीएल संघाला असेल. मोठा फटका खेळलाय लेग साइडच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट चेंडू गेलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरा धावायचा प्रयत्न आणि थ्रो येस तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. सेकंड इनिंगला सुरुवात देखील झाली आहे. 2 धावेने 28 धावांचा जो पाठलाग सुरू आहे मैदानामध्ये. निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू असलेले हे सिंहगड करंडकांमधील लीग पद्धतीचे सामने. निलेश दादा भिंताडे हा संघ आता फलंदाजी करताना दिसतोय तर बीपीएल संघ हा गोलंदाजी करताना दिसतोय. 28 धावांचा पाठलाग सुरू आहे.
मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय अगदी सीमा. धन्यवाद डीजे. सुमधुर गाण्यानंतर सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. पुढचा चेंडू खेळण्यासाठी विवेक त्या ठिकाणी तयार आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा काहीसा प्रयत्न. या अगोदरच्या चेंडूवरती एक सुरेख फटका खेळून काढला होता, त्यावरती काहीसा दुसऱ्या चेंडूवरती कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आपण पाहतोय. आत्ताच्या काळामध्ये फलंदाज काहीशे कलात्मक फटके खेळतायत, गोलंदाजावरती हवी होण्याचा प्रयत्न करतात, पण तितकेच मातब्बर गोलंदाज देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा काहीसा प्रयत्न. चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेलाय. पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. एक अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. 28 धावांचा एक सुरेख पाठलाग आपण जो मैदानामध्ये पाहतोय. महेश याच्या गोलंदाजीचा समाचार त्या ठिकाणी फलंदाज घेतोय. काही वेळेस महेश देखील सरशी करतोय, कोण कोणास भारी पडतंय. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढच्या चेंडूवरती एक धाव करून स्ट्राईक रोटिंग करतोय. समोरच्या फलंदाजाला देखील एक संधी खेळण्यासाठी देतोय तो विवेक. आता स्ट्राईकला असेल तो रोहित. कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहूया. पुढचा चेंडू उसळीचा चेंडू त्या ठिकाणी आपण जो मैदानामध्ये पाहतोय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या होते ती निलेश भिंताडे संघाची 8 धावा. अजून देखील समीकरण असेल. शेवटचे 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 20 धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस हा नियम आपल्या या स्पर्धेमध्ये आहे. कंपल्सरी चेस करावेच लागतील. 20 धावा बनवाव्याच लागतील. 18 चेंडूंमध्ये 20 धावा बनवल्यानंतर विजय हा नोंदवावाच लागेल. तर त्या 18 चेंडूंमध्ये 20 धावा ह्या रोखाव्या लागतील. कुठला संघ या ठिकाणी विजय नोंदवतोय? दुसऱ्या षटकाची सुरुवात होताच काय कलात्मक फटका खेळलाय. अगदी फाईन लेगच्या दिशेने गेलेला ट्रॅव्हल झालेला चेंडूवरती एक सुरेख प्रयत्न करण्याचा, चेंडू अडवण्याचा जो प्रयत्न केला, परंतु चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार 4 धावांसाठी. नवीन गोल विजयवरती आक्रमण जे चढवलंय. विजय याच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी विवेक नक्कीच तयार आहे. एक चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला. 4 धावा नक्कीच मिळाल्यात. पुढचा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकांच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गेलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालेल्या चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा मात्र दोन्ही फलंदाजाच्या रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 14 धावा. अजून देखील 14 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकीचा फायदा. फलंदाजांनी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक दुसरं अजून देखील सुरू आहे. विजय यांनी एका चौकारानंतर एक चांगलं कमबॅक आपण जे मैदानामध्ये पाहिलं. स्ट्राईकला आता जो असेल रोहित यांनी टोलवलेला चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पहिला धक्का निलेश दादा
मैदानामध्ये दाखल व्हायचंय. यानंतर होणारा सामना जिवलक क्रिकेट क्लब विरुद्ध रिस्की बॉईज. जिवलक क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम काय स्वीकारलंय? फिल्डिंग बॉलिंग गोलंदाजी स्वीकारली आहे. तर रिस्की बॉय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचं चांगलं कोऑर्डिनेशन आपण पाहतोय. विवेक नक्कीच त्या ठिकाणी ओमकार नक्कीच नॉन स्ट्राईकला जो सज्ज आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढचा चेंडू हलका चेंडू खेळून काढलाय. अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून एक स्कूप डगलर स्कूप नक्की या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी संपुष्टात येते. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 18 धावा. आता समीकरण असेल मित्रांनो शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. बीपीएल क्रिकेट संघ आणि निलेश भिंताडे क्रिकेट संघ सामना कुठल्याही प्रकारे थांबू नका प्लीज. सहकार्य करायचं दोन्ही संघांनी. यानंतर होणारा सामना आहे तो जिवलक क्रिकेट क्लब विरुद्ध रिस्की बॉईज. हे दोन्ही संघ आपापली पहिली फेरी हरल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज होते. दोन्ही संघांना विजय नोंदवणं आपल्या भागातील सर्वांचे लाडके राज रणदिवे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. राज सरांना मी विनंती करतोय त्यांनी देखील व्यासपीठाजवळ यायचंय. आपल्या आवाजाची बहारदार आवाजाची जादू सर्व खेळाडूंना त्या जादूने मंत्रमुग्ध करून टाकायचंय. व्यासपीठाजवळ यायचं आणि 2 शब्द ह्या खेळाडूंविषयी देखील व्यक्त करायचे आहेत. त्यांचं या आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत केलं जातंय. चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. शरीर भेदक मारा करताना दिसतोय तो सुभाष. धावसंख्या जी होते 24 धावा. अजून देखील 4 धावांची गरज असेल. निलेश भिंताडे संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होतोय. या सामन्यामध्ये जो संघ विजयी नोंदवेल त्यांचा अंतिम सामना अर्जुन 11 या संघाबरोबर असेल. जो संघ हरेल त्यांनी या स्पर्धेतून बाहेर पडणे हे निश्चित होईल. पुढचा चेंडू फुलटा चेंडू अगदी भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सी